हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल साकार बाय साक्षी कार्तिक. आज आम्ही निघालो आहोत अलिबागला जायला. यावेळी आम्ही फॅमिलीसोबत अलिबागला जात आहोत. आमच्यासोबत माझे आई बाबा, ताई जिजाजी आणि 2 स्पेशल गेस्टसुद्धा आहेत, शाहू आणि पिहू. तर आम्ही सकाळी 7:30ला पुण्याहून निघालो. अलिबागचे आमच्या घरापासून अंतर सुमारे 130 किलोमीटर आहे. आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने हा प्रवास सुरू केला. जाताना आम्हाला इंडियाज वायडेस्ट टनेलमधूनही जावं लागलं. तेव्हा शाहू पिहूला थोड्या वेळासाठी असं वाटलं की जणू रात्रच झालेली आहे. आणि हा प्रवास आमचा खूप मस्त गेला, कारण सोबत शाहू पिहू होते आणि त्यांची प्लेलिस्ट होती एकदम मजेशीर अशी. तर अशा प्रकारे प्रवासाचा मनसोक्त आनंद घेत आम्ही पोचलो अलिबागला. इथे आलं की म्हणजे कोकणात आलं की इथली नागमोडी वळणं, निसर्गरम्य रस्ते, घनदाट झाडी आणि नारळाच्या बागा पाहून प्रवास अजूनच सुंदर वाटतो. आम्ही नागाव बीचजवळ थांबायचं ठरवलं होतं. तर इथे आम्ही एक सुंदर विला बुक केला होता. इथे पोहोचताच शाहू आणि पिहूने लगेच खेळायला सुरुवात केली. इथला परिसर फारच छान आणि निसर्गरम्य होता. या विलामध्ये एक मोठा स्विमिंग पूल होता आणि ओव्हरऑल इट वॉज अ फॅन्टास्टिक प्लेस. सो इथल्या रूम्ससुद्धा खूप कम्फर्टेबल होत्या. सो आम्ही तिथे पोहोचल्यानंतर फ्रेश झालो आणि जेवण करूनच बीचवर आलो. तर ऑलमोस्ट तेव्हा 4 वाजले असतील जेव्हा आम्ही बीचवर आलो. शाहू आणि पिहूसाठी इट वॉज व्हेरी फर्स्ट टाईम की ते बीचवर आले होते. सो समुद्र पाहून ते खूप जास्त एक्सायटेड झाले आणि देवरला की इतकं मोठं पाणी. तसंही शाहू पिहूला पाण्यात खेळायला खूप आवडतं. सो यावेळी तर त्यांना एकदम धम्मालच करायची होती आणि ती त्यांनी केलीसुद्धा. आणि इथे त्यांनी समुद्राच्या पाण्यात भरपूर वेळ घालवला. त्यानंतर ताई आणि जिजाजी अलॉंग विथ देअर किड्स वेंट फॉर अ राईड. आणि राईडवरून आल्यानंतर परत शाहू पिहूने आपली मस्ती सुरू केली. पण लवकरच आमच्याही लक्षात आलं की त्यांचं खेळून मन भरणार नाही आहे, म्हणून थोडा वेळ त्यांना पाण्याबाहेर एंगेज करण्यासाठी आम्ही किनाऱ्यावरील वाळूसोबत खेळत बसलो. आम्हाला ॲक्च्युली सनसेट पाहूनच परत रूमवर जायचं होतं. पण सर्वात जे कठीण काम आम्हाला इथे वाटत होते म्हणजे शाहू आणि पिहूला सांभाळणे, कारण ते परत समुद्राच्या पाण्यात जात होते. शेवटी खूप समजावून आणि थोडी जबरदस्ती करून आम्ही त्यांना बीचवरून रूमवर घेऊन आलो. रात्री जेवणानंतर मी आणि कार्तिक आम्ही दोघेच थोडं वॉकसाठी बाहेर आलो. इथलं वेदर फारच मस्त होतं. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही पुन्हा बीचवर आलो. त्यावेळेला समुद्र खूप शांत आणि सुंदर दिसत होता. सो दिस टाईम वी मेड शुअर की परत शाहू पिहूला पाण्यात ओलं होऊ नाही द्यायचं, कारण आम्हाला लगेच पुण्याला परत निघायचं होतं. ही ट्रिप खूप स्पेशल होती, कारण आमच्यासोबत फॅमिली होती आणि शाहू पिहूसुद्धा होते. सो खूप दिवसांनंतर त्यांच्यासोबत इतका छान वेळ घालवायला मिळाला. अशा प्रकारे भरपूर आठवणींसोबत आम्ही परत पुण्यात आलो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.